नमस्कार मित्रांनो, सुप्रभात. तुमच्या सर्वांचं स्वागत आहे पुन्हा एकदा आपल्या एका नवीन ब्लॉगमध्ये. आज आहे शनिवारची सकाळ. आज आहे 15 ऑगस्ट. आई आज सकाळी चालली जरासं बाहेर मैत्रिणींसोबत, त्यामुळे तिला ड्रॉप करण्यासाठी मी आत्ता निघालो आहे. आणि आईमुळं आजचा नाश्तासुद्धा लवकर होतो आहे, कारण आत्ता वाजलेत सकाळचे 6:30. तर चला नाश्ता करूया आणि जरा सकाळचं वातावरण पण पाहूया. तर आहेत आपले गरमागरम पोहे, आमटी. ह्याच्यावर मस्त लागतो कॉम्बिनेशन. तुम्हा सर्वांना स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. तर आता मी निघतोय. हॅलो फ्रेंड्स, पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या ह्याच व्हिडिओमध्ये. कारण की आज आहे दुसरा दिवस. काल सकाळी तुम्हाला म्हटलं होतं की मी बाहेरचं वातावरण दाखवतो, खूप छान आहे. आता 2 शाळा आईला सोडायला गेलो होतो, त्याच्यामध्ये वाटेमध्ये 2 शाळा लागतात. तिथं मस्त गर्दी होती मुलांची, मस्त आवरून आलो ते युनिफॉर्ममध्ये आणि सगळं छान माहोल होतं. सकाळचं वातावरण, पाऊस पडून गेलेला, खूप मजा येत होती. पण झाला असा प्रॉब्लेम की आईला थोडंसं काहीतरी शूट ती नेहमीच करते. जेव्हा मागे बसते गाडीवर तेव्हा ती शूट करत असते बाहेरचं सगळं. पण काल काय झालं काय माहीत, गडबडीमध्ये ते सेल्फीज ऑन होत होता. त्यानंतर मी तिला फ्लिपचं सांगितलं कॅमेऱ्याचं. त्यानंतर प्रॉब्लेम असा झाला की सगळं झालं, तिला जाऊन सोडलं. घरी आल्यानंतर जेव्हा मी चेक केलं सगळे फुटेजेस की कसं काय झालेलं आहे शूट, आणि त्याचवेळी नेमकं ते फुटेजेस नव्हते बाहेरचे. मग आता तुम्हाला बाहेरचं काय दाखवणार. तर असा काल एक प्रॉब्लेम झाला आहे. आणि आज आहे दुसरा दिवस. तर कालचं ते फुटेज तर गायबच झाले. पण सकाळची सुरुवात आणि नाश्ता तेवढंच फक्त नेहमीप्रमाणे आलेलं आहे. मागे मेसी असेल तिथं लक्ष देऊ नका तुम्ही, जरासं आवरावरी करायची अजून. तर आम्ही मध्ये बऱ्याच गोष्टी झाल्या. बेळगावला गेलो होतो काही कामानिमित्त. कामं झाली. त्यानंतर नेहमीप्रमाणे म्हणजे आमच्या प्रथेप्रमाणे असंच म्हणायला हरकत नाही, आईनी बरीच झाडं तिथनं घेऊन आलेली आहेत, रोपं वगैरे की इथं लावण्यासाठी. तर आता मला वाटतं आहे की आपण आईने त्या दिवशी जाऊन वरती सगळं टेरेसमध्ये लावलेत. तर आता आपण जाऊया आणि पाहून येऊया कोणते कोणते झाडं काय आहेत. इथं पॅसेजमध्ये मी बघताय की हे एक डोर आहे, जे ह्या साईडला आणि या साईडला काचा होतं. तुमचं ऑफिस होतं ॲड एजन्सी, तेव्हा हे बनवलं होतं. तर ऑफिस केलं बंद आणि हे फर्निचर इथून पडलं आहे. त्यामुळे आपण टेरेसवर. हे एक झाड आहे बरं का. हे कशाचं आहे त्याचं नाव मला माहीत नाही आहे, पण हे खास करून तुम्हाला जे किडनी स्टोन असतील ना, तर त्यासाठी फार म्हणजे फार फायदेशीर आहे. असं पाण्याला पानच येतात आणि हे पान जरी खाली पडलं तर लगेच दुसरं झाड उगवतो, असं आहे. तर हे आम्ही आणलं आहे बेळगाववरून. रोज सकाळी अनुषेपोटी खायचं आहे, म्हणजे किडनी स्टोन व्हायचे धोका टळतो. आणि हे कुठलं झाड आहे माहीत नाही आपल्याला, बरेचसे झाडं माहितीच नाही आहेत. बहुतेक आंब्याचं असं वाटतंय, पण सांगता येत नाही, मला नाही माहिती बाबा. ही कनेरी. पावसाने कशी वाट लागली सगळी, शेवाळ वगैरे. हे बहुतेक गुलाबाचं दिसतंय. चांगली वाढलीच झाडं, पण ते काय, हे तर ओवा आहे आपलं. बघू आता झाडं आत्ताच लडकन आणल्यानंतर 3 दिवस तसेच होते. त्याच्यानंतर आईने लावलं आहे थोडासा वेळ काढून. तर बघू मग कसं आहे काय. आणि इथं आपलं कॉट आहे, आपलंच आहे. मस्त इथं संध्याकाळच्या टाईमला येऊन बसायला, चिल करायला मजा येते. सगळं वातावरण आपलं ढगाळी वातावरण आहे, मस्त. ऊन पण पडलं आहे आता. आमचं चौक हे आमचं गणपती मंदिर खाली मंडळ. इथं थोडंसं खड्डा पडला होता, त्याच्यानंतर इथं पाणी साठून आता झाडावर उगवलेत. लवकर काहीतरी सिमेंट टाकून करायला पाहिजे, नाही तर हॉलमध्ये पाणी यायला वेळ नाही लागणार. बघूया. आम्हाला पण साफसफाई बरीचशी करायची घरची, पण कधी वेळ मिळणार ते कधी होणार माहीत नाही आहे. बघू पण. आणि आता गणपतीच्या आगमनाची तयारी जोरदार सुरू आहे. पुढच्याच महिन्यात गणपती येत आहेत. साधारण 1 महिन्यापेक्षाही कमी दिवस राहिलेले आहेत.
तर आपण बघू, जमलं सनाईजार चक्कर मारू. ढोल ताशाचे प्रॅक्टिस सुरू झालेले आहेत, ते पण पाहूया. आणि आजूबाजूला जे काय मंडळांची तयारी सुरू आहे ते जर पाहता आलं तर ते सुद्धा बघूया. तर चला आता खाली जाऊया, कारण उकडत आहे प्रचंड. तर वरती जाऊन आलो आहे आपण आता. झाडं आपण पाहिलीच, पण मला वाटलं होतं म्हणजे जेव्हा आम्ही झाडं आणली होती ना तेव्हा बरीचशी झाडं मला दिसत होती, म्हणजे रोपं वगैरे किंवा पानं झाडं काय काढले असतील आणि ते. पण आत्ता बघायला गेल्यावर फार कमी दिसले मला तसे. आता काय माहीत बाकीचे काही वाढले असतील तर दिसले नसतील कदाचित, असंही झालं असेल. बरेचदा ना सोमवार ते शुक्रवार किंवा शनिवार ज्यांचं जसं ऑफिस टायमिंग असेल तसं त्या ऑफिस टायमिंगमध्ये बरेचसे कामं अशी डोक्यात आलेली असतात की ह्या संडेला किंवा ह्या सॅटर्डे संडेला ह्या वीकली ऑफला ही कामं करणार, मी असं असं करणार, तसं करणार, इकडं जाणार तिकडं जाणार. सगळ्या दुनियाभराची विचार आपल्या डोक्यात सुरू असतात. आणि जेव्हा नेमका हा वीकली ऑफ येतो त्याचा पहिला दिवस उजाडतो. जसं माझं शनिवार रविवार म्हणजे शनिवारचा दिवस जसा येतो तसं पूर्ण ब्लँक, काही सुचत नाही, काही गोष्टी होतच नाहीत. आणि ते वीकली ऑफ त्या वर्किंग डेपेक्षा इतके फास्ट जातात कळतच नाही. आणि ते झाल्यानंतर सोमवारचा दिवस जेव्हा चालू होतो म्हणजे ऑफिसचा पहिला दिवस, तेव्हा वाटतं वाया गेलं रे 2 दिवस, काही केलंच नाही मी, काय प्रोडक्टिव्ह वर्क किंवा काय प्रोडक्टिव्ह डे गेलाच नाही माझं. अशा सगळ्या गोष्टी होत असतात. तुमच्या बाबतीत पण होतात का असे? कमेंट करून नक्की सांगा. तर तुम्हाला एक किस्सा सांगायचा आहे, अतिशय गमतीशीर किस्सा आहे असा. माझ्या लहानपणीचा आहे. साधारण मी तेव्हा काहीतरी मे बी 5-6 वर्षाचा असेल. एक गमतीदार किस्सा घडला होता, ते तुमच्याशी शेअर करायचं आहे. बघू काय काम आहे ती जरा उरकून घेतो आणि ह्यावर मी परत येतो तुमच्याकडे आणि तुम्हाला सांगतो तो गमतीदार किस्सा. मजा येईल तुम्हाला पण ऐकून. तर आता मी तुम्हाला किस्सा सांगायला सुरुवात करतो. मी आत्ता आलो आहे बेडरूममध्ये, कारण बाहेर भयंकर आवाज आहे. खाली ते विक्रेते आलेत, त्यांचा आवाज मुळातच मोठा आहे, त्यात परत स्पीकर निवडून अजून ते तिप्पट आवाज करत आहेत. त्याच्यामुळे खूप डिस्टर्बन्स आहे. बाहेर बसणं शक्यच नाही. तुम्हाला तर माहितीच आहे, बऱ्याचशा लोकांना बरेचसे व्लॉग सुरुवात म्हणा बेडरूममधून करावे लागते. तर हे सगळं आता अरेंजमेंट केली मी, खिडकी वगैरे सगळं बंद केलं आहे आणि आता तुमच्याशी बोलतो. आणि आता किस्स्याबद्दल आपण बोलूया. ती गमतीशीर किस्सा माझ्याबाबतीत घडलेला. तर मी आता कन्फर्म केलं माझं वय 5 ते 6 म्हटलं होतं. 5 ते 6 वर्ष नव्हतं, मी साधारण 4 वर्षाचा होतो. कर्वेनगर साईडला त्या एरियामध्ये मी राहिलो होतो. आणि त्या टायमाला बाहेर जाणं, खेळणं, धिंगाणा, मस्ती या सगळ्या गोष्टी चालायच्या. आणि तिथं शेजारच्या घरात एक दादा होता, त्यासोबत एक मित्र होता माझ्याच वयाचा सेम. मग आम्ही खेळता खेळता काय झालं की तो दादा चालवत होता सायकल. मग सायकल पकडायच्या मागे आम्ही पळत होतो दोघंजण. मग तो इकडून पुढं जायचा, थांबायचा, तिथपर्यंत आम्ही पळत जायचो. असं करत 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 त्यांनी सायकल घरापासनं जवळपास 5 ते 6 किलोमीटर लांब नेली. आणि ते आमच्या डोक्यात फक्त एकच होतं की सायकलच्या मागे पळत जाणं, ते कॅरियर पकडणं वगैरे या सगळ्या गोष्टी चालू होत्या आमच्या दोघांच्या, मी आणि माझ्या मित्राच्या. तर मग पळत 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 जाताना बाकी आजूबाजू कुठे लक्षच नाही, कॉन्सन्ट्रेशन फक्त त्या सायकलकडे. आणि असं असताना पळत 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 कधी जाऊन घरापासून 5 ते 6 किलोमीटर लांब पोचलो हे आम्हालासुद्धा कळलं नाही. आणि त्यांनी तो थोडासा स्पीड वाढवला सायकलचा, आणि वाढवल्यामुळे काय झालं, आमचा स्पीड थोडं कमी पडला. आणि ह्या गडबडीमध्ये तो कुठं गायब झाला ते कळलंच नाही. मग शेवटी मी आणि माझा मित्र घरापासून जवळपास 5 ते 6 किलोमीटर लांब जाऊन तिथं गेल्यावर कळलं की आपण बरंच लांब आलो आहे. त्यामुळे रस्ते माहीत नाहीत, घराकडे कसं जायचं माहीत नाही, की आपण कुठंतरी आलो आहे बाबा, आणि तो दादा कुठंतरी गायब झाला आहे एवढंच माहिती होतं. मग आता तिथंच आम्ही बसून होतो, तिथून हल्लो नाही शक्यतो जागेवरून. आणि तो जो दादा होता तो घराकडे गेला, त्यालाही माहीत नाही आम्ही चुकलो आहे म्हणून. मग घरी गेल्यानंतर माझी आई, त्या मित्राची आई, चालू झालं म्हणजे बरेच वेळ झालं मी सापडायलाच तयार नाही असं म्हटल्यानंतर मग आता शेवटी आई, मग ती रडून भयंकर गोंधळ झाला. मग त्यानंतर तो दादा तिथं गेला, त्यांनी सांगितलं की मी असं सायकल पळत होतो, ते दोघंजण मागे मागे पळत होते, असं करता करता मी बरंच लांब गेलो आणि ते कुठं चुकामुक झालेत मलाच माहीत नाही. मग त्याला विचारलं की बाबा तू कुठपर्यंत तुझ्यासोबत होते ते, मग तिथपर्यंत त्याच्यासोबत गेले हे सगळे, आई वगैरे आले. आणि नशिबाने ज्या ठिकाणी हरवलं होतं तिथंच मी थांबलो होतो आम्ही दोघे. मग आईला मी भेटलो, प्रचंड झापलं, मारलं, काळजीपोटीच शेवटी. मग असा एक गमतीदार किस्सा घडला होता. नशीब आम्ही तिथंच होतो म्हणून सगळ्या गोष्टी सुरळीत पार पडल्या, किंवा
तो दादा तिथं घेऊन आला नाही, आम्ही भेटलो. आम्ही जर तिथून परत दुसरीकडे गेलो असतो शोधण्याच्या नादामध्ये की घरी जायचं म्हणून, असं करत आम्ही भटकतच गेलो असतो आणि तो खूप मोठा इश्यू झाला असता की खूप मोठा प्रॉब्लेम झाला असता. तो आम्ही एकाच जागी असल्यामुळं टळला. तर असा हा गमतीशीर किस्सा मी 4 वर्षाचा असताना घडला होता. तर असे काही बारीक सारीक गोष्टी घडतच असतात प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये. तर तुमच्या बाबतीत पण असे काही किस्से असतील, काही गमतीशीर असतील, काही सांगण्यासारखे असतील, मस्त असतील आणि ते कधी आठवून तुम्हालाही हसू येत असेल, तर नक्की तुम्ही ह्या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये तुमचा एखादा किस्सा शेअर करा. आम्हालाही ऐकायला आवडेल. तुम्हाला हा व्लॉग आवडला असेल तर नक्की एक लाईक करा. तुम्ही या चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा. पुन्हा एकदा भेटूया एका नवीन व्लॉगमध्ये. तोपर्यंत मी तुमची रजा घेतो. बाय बाय. तुम्हाला हा व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा आणि माझ्या चॅनलला तेवढं सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.